नमस्कार प्रेक्षक हो, कशा आहात सगळे? मस्त ना? तर तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर मी कोमल आणि तुम्ही बघताय आपला कलियुग विश्व हा यूट्यूब चॅनल। चला तर आपण आज एक बघणार आहोत क्राईम स्टोरी। नक्की काय झालं होतं? खेळणं देण्याचं आमिष दाखवून इमारतीमध्ये नेण्यात आलं, अत्याचार करून चिमुकलीला संपवलं, तिच्याच मैत्रिणीने सगळं काही सांगितलं। नक्की काय घडलं? पीडित मुलगी ज्या मुलीसोबत खेळत होती तिने पोलिसांना सांगितलं की एका पुरुषाने तिला खेळणी देण्याचं आमिष दाखवून बिल्डिंग मध्ये नेलं। या मुलीने सांगितलेल्या ठिकाणीच त्या मुलीचा मृतदेह सापडला होता। ठाण्यातील मुंब्रा परिसरातील एका संतापजनक प्रकार घडला होता। मुंब्र्यामध्ये एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे। काल हा प्रकार घडल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या डकमधून हा मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला होता। त्यानंतर आता या प्रकरणात एका 19 वर्षीय आरोपीला अटक केली। या आरोपीने कबुली देताना सगळा प्रकार सांगितला। स्थानिकांनी इमारतीच्या खिडकीतून डकमधून आवाज येत असल्याचं पाहिलं। त्यांना असं वाटलं की म्हणजे टाकी वगैरे पडली, पण जेव्हा तिथे जाऊन बघितलं तेव्हा त्यांना तिथे मुलीचा मृतदेह दिसला। मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। पोलिसांच्या सांगण्यावरून सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ठाकूरपाडा परिसरातील एका बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये डकचा स्थानिकांना अर्धवट कपडे असलेल्या मुलीचा मृतदेह आढळला होता। स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते। पीडितेच्या मैत्रिणीने सांगितलेली घटना। पीडित मुलगी ज्या मुलीसोबत खेळत होती तिने पोलिसांना सांगितलं की एका पुरुषाने तिला खेळणी देण्याचं आमिष दाखवून बिल्डिंगमध्ये नेलं होतं। या मुलीने सांगितलेल्या ठिकाणीच पीडितेचा मृतदेह सापडला होता। आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली। मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी संशयितांना पकडण्यास सुरुवात केली। बिल्डिंगच्या 6व्या मजल्यावर आसिफ मंसूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला अटक केली। दुसऱ्या मुलीने तोच आहे हे कन्फर्म केलं। जेव्हा पोलिसांनी त्यांना पोलिसांचा खाक्या दाखवला तेव्हा त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं दिसून आलं। त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता। आताच मुंब्र्यातील सगळा परिसर हादरला आहे आणि डायरेक्ट पोलिसांना ते असंच बोलत आहेत, फाशी द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या। पीडितेच्या कुटुंबाने अजून आणखीन काही गंभीर आरोप केले आहेत। आरोपीच्या सोबत आणखीन काही लोक होते, तो त्यांची नावं लपवतोय। मुलीचा गळा फाडलेला होता, खिडकीच्या काचा काढून तिला बाहेर फेकलं होतं। या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, नसेल जमत तर आरोपींना लोकांच्या ताब्यात द्या, असं म्हणत मुलीच्या भावाने संताप व्यक्त केला आहे। तर हे सगळं आपण ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे घडलेली घटना पाहिली आहे। तर प्रेक्षक हो, असं काही आपल्या आजूबाजूला घडत असताना ते थांबवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपण उद्या एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।